गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम भूर्भुवः स्वाहा तस्य विदुर्वहेन्द्रं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। हरे राम 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 हरे हरे। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते। दशक 10वा समास 8वा वाचण्यास प्रारंभ करीतो महाराज। येथे अनुमान राहिला तरी परमार्थ केला तो वाया गेला। प्राणी संशयी बुडाला प्रचिती विन। हे परमार्थाचे वर्म लटिके बोले तो अधम। लटिके माने तो अधमोद्धमा। यथार्थ जाणावा येथे बोलण्याची झाली सीमा। नेनता न कळे परमात्मा असत्य नाही सर्वोत्तमा। तू जानशी। आज गुरुवारच्या संदेशाच्या निमित्तानं दासबोध ग्रंथामधील प्रचिती निरूपणाचा समास आपण आजच्या या सेवेसाठी घेतलेला आहे। या समासातील ओवींचा आपण या ठिकाणी आज विचार करणार आहोत। प्रचिती म्हणजे अनुभव, निश्चित स्वरूपाचा अनुभव। याला किती महत्व आहे, किंबहुना त्याशिवाय परमार्थाची चर्चाच आपण करू शकत नाही। प्रपंच आणि परमार्थ हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। आपला संबंध दोन्ही गोष्टींशी येतो। प्रपंच करून परमार्थ करणाऱ्यांची संख्या जास्त आहे, नुसता परमार्थ करणाऱ्यांची संख्या कमी आहे। आणि परमार्थ न करणारे पण आहेत, पण प्रपंच करून परमार्थ करणारे ही संख्या जास्त आहे। प्रपंचातील जे अनुभव असतात तिथं प्रपंचात शरीराचा संबंध येतो। त्यामुळं त्या ठिकाणचं अनुभव हे दृष्टिक्षेपात येतात, दिसू शकतात, सहजपणाने दिसू शकतात, आपण काय केले किंवा काय नाही। परंतु परमार्थामध्ये इंद्रियाला जास्त महत्व नाही। इंद्रियाची गरज आहे, शरीराची गरज आहे, पण इथं जास्त गरज आहे ती मनाची गरज आहे। प्रपंच शरीराने करायचा आणि परमार्थ मनाने करावा लागतो। इथं मनाला खूप महत्व आहे। इंद्रिय दिसतंय, मन दिसत नाही, त्यामुळे इंद्रियाने केलेले उद्योग लगेच दिसतात, पण मनाचे उद्योग सहज दिसू शकत नाहीत।
मनाने केलेलं कार्य सहज दिसू शकत नाही, पण परमार्थामध्ये मात्र ह्या मनाची अत्यंत आवश्यकता असते. जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भगवंत जाण तया जवळी. इथं शुद्ध अंतःकरणपूर्वक सेवा करावी लागते. स्वच्छ मनानं चित्त शुद्ध करून मग सेवा करावी लागते. आपलं आले चित्त शुद्ध करा. चित्ताची शुद्धी झाल्याशिवाय, मनाची शुद्धी झाल्याशिवाय परमार्थाची वाट चालता येत नाही. आपण भक्ती करत आहोत. 6 शास्त्र 18 पुराण वाचायला आपल्याला वेळ नाही. वेदांचा अभ्यास करायला आपल्याला वेळ नाही. आपल्याला महत्वाच्या गोष्टी लवकरात लवकर कळाव्यात आणि त्या सोप्या पद्धतीने आपल्याला लक्षात याव्यात, म्हणजे आपल्या जीवनाचं सार्थक होऊ शकेल. म्हणून करू नका काही संत संग धरा. साधू संतांच्या संगतीत राहून परमार्थ करावा लागतो. आम्हाला प्रपंच करण्यासाठी खूप वेळ आहे, पण परमार्थ करण्यासाठी फार थोडा वेळ आहे. नवे वेळच शिल्लक नाही. त्याचं सगळं शेड्यूल आहे ते बिजी, ते पूर्ण त्याच्या प्रपंचाचं आणि उद्योगाचं आहे. परमार्थाचा तास त्याच्यामध्ये नाही. मग जन्माला आल्याचं सार्थक काय? या मानवाचं कल्याण होणार कसं? गुरुविन कोण दाखविल वाट. गुरूंच्या सान्निध्यात गेल्यानंतर गुरु वाट दाखवतात, म्हणजे दिशा देतात, ज्ञान देतात. त्यांनी दिशा दाखवल्यानंतर, वाट दाखवल्यानंतर त्या वाटेने जर तो गेला तर निश्चितपणानं कल्याण होणार आहे. दिशा जर बिघडली तर दशा सुरू होते. तो त्याच्या वाईट दशेला प्राप्त होणार. त्याला दुर्दशा म्हणतात. म्हणून दिशा ही अत्यंत महत्वाची आहे, आणि दिशाहीन जर झाला तर दुर्दशेला तो प्राप्त झाला. म्हणून आपली दुर्दशा आपणच करून घेतो. सर्व गोष्टीला जबाबदार दुसरे कोणी नसून आपण स्वतः त्या गोष्टीला जबाबदार असतो. मग आपण ठरवायचंय काय करायचं काय नाही. आपण कोण आहोत, म्हणजे मी कोण आहे, भगवंत कोण आहे, कोणी चराचर निर्माण केले आहे, याची ओळख पटली पाहिजे. ते ज्ञान झाले पाहिजे. पण सामान्य ज्ञानाने आमचा उद्धार होणार नाही. त्यासाठी आम्हाला आत्मज्ञानाची आवश्यकता आहे. आत्मज्ञान नव्हे लेकुराच्या गोष्टी. पण आत्मज्ञानाची गरज आहे. आत्मज्ञानाची गरज आहे. हे आत्मज्ञान प्राप्त कधी होतंय? भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं. काय महत्वाचं सांगितलं त्यांनी? तर अर्जुना, तू कशासाठी जन्माला आलेला आहेस? या मानवाच्या जन्माला कशासाठी आलेला आहेस? तुझ्या जन्माचा उद्देश काय आहे? तर आत्मज्ञान प्राप्त करून घेणं, म्हणजे ज्ञान घेणं.
ज्ञानाची प्राप्ती होणं आणि भक्ती करणं ह्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि म्हणून तो योगी झाला पाहिजे. आत्मज्ञान स्थितीला, ब्रह्मस्थितीला तो पोचला पाहिजे. की आपली स्थिती आपणच सुधारायची आहे. ती कशाने सुधारणार? म्हणजे पारमार्थिक स्थिती आहे, प्रापंचिक स्थिती आहे. ही पारमार्थिक स्थिती कशी सुधारणार? इथं भक्तीचं साधन खूप मोठं साधन आहे आणि या साधनाचा उपयोग करून परमात्मा परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते. साधनेचे फळ संसार झाला सफल. साधन केल्यानंतर ते साधन फळाला येते. ज्ञान वाढू लागतं, ज्ञान कळायला लागतं आणि मग ते ज्ञान अनुभवास येतं. त्याला आत्मसाक्षात्कार म्हणतात. रोकडा ब्रह्मरोकडा साक्षात्कार. या पुराणात हे सांगितलंय, त्या पुराणात ते सांगितलंय. हा अभंग हे सांगतो, तो अभंग ते सांगतो. आमच्या गुरुना फार ज्ञान आहे, आमचे गुरुनी फार तपश्चर्या केलेली आहे, आमच्या गुरुना देव भेटलेला आहे. हे नाही. तुला काय प्राप्त झालं? तुझ्या स्वतःचा अनुभव काय आहे? जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला, जो आपणची कष्ट ते गेला तोची भला. तू साधन काय केलंस? तुला ज्ञान काय प्राप्त झालं? तुला अनुभवास काय आलं? गुरुविना न कळे अनुभव. अनुभव महत्वाचा आहे. अनुभव पहा पदोपदी, पदोपदी पहा श्रीमुख चांगले, प्रत्यक्ष पावले विठोबाचे. हे परमार्थात अनुभवाला अत्यंत महत्वाचं आहे. अनुभव सहज येणार नाही. त्याला आत्मसाक्षात्कार म्हणतात. आत्मसाक्षात्कार सहज होणार नाही. तेवढा तो भक्त एकरूप झाला पाहिजे. म्हणजे भक्ती अशी केली पाहिजे की तो भक्त आणि देव एक झाले पाहिजेत. नदी सागराला जाऊन मिळाली, पुन्हा नदी उरली नाही, सागरमय झाली. तसं भक्त भक्ती करून त्याच्या ठिकाणी देवत्व निर्माण होते. मनुष्यत्वातून त्याचा प्रवास देवत्वापर्यंत जातोय आणि मग तो देवच झाला. देव पाहावया गेलो, देवचे होवने ठेलो. आणि मग आपल्या लक्षात येईल की खरं समाधान कोठे आहे. समाधान कुठं आहे? झाले समाधान, तुमचे झाले दर्शन. भगवंताचे दर्शन झाल्यानंतर खरं समाधान आहे. ही दुर्लभ गोष्ट आहे. समाधान ही गोष्ट दुर्लभ आहे. प्रपंचातील समाधान क्षणभंगुर आहे. पण परमात्मा परमेश्वराचं दर्शन होणं, ब्रह्म साक्षात्कार होणं, भगवंताचं प्राप्ती होणं, भगवंताचं दर्शन होणं, ह्या दुर्लभ गोष्टी आहेत. त्याच्यासाठी खूप मोठा प्रवास आहे. देव कळणं इतकी सोपी गोष्ट नाही. जेवढे काय हे निर्माण झालेलं आहे, हे किती मोठं विश्व आहे. ते सगळं विश्व, सगळी ब्रह्मांड जरी एका ह्याच्यात पारड्यात ठेवली तर तो एक अंश पेक्षाही कमी राहतील.
म्हणजे भगवंताचा एक अंश आहे हे सगळं चराचर म्हणजे. आणि मग इतक्या व्याप्ती असलेल्या परमात्मा परमेश्वराची किती मोठं ज्ञान, किती मोठं शक्तीचं सामर्थ्य आहे, त्याची गणना करता येणार नाही. आणि अशा परमात्मा परमेश्वराचं दर्शन होणं खूप मोठी दुर्लभ गोष्ट आहे. त्यासाठी काया वाचा मने सर्वार्थाने शरण जावं लागतंय. मनामध्ये संशय वृत्ती नसली पाहिजे. ज्ञान निर्माण झाल्यानंतर, ज्ञान कळल्यानंतर संदेह दूर झाला पाहिजे, अज्ञान दूर झालं पाहिजे, अज्ञान सगळं पळालं पाहिजे. आणि मग हे कधी होणार आहे तर तुम्ही निस्वार्थ प्रेमानं भक्ती केली का मग परमात्मा परमेश्वराचं दर्शन होणार आहे, ब्रह्मदर्शन. त्या ब्रह्माचं दर्शन तुम्हाला, परमात्मा परमेश्वराचं दर्शन निश्चितपणे होणार. पण निस्वार्थ प्रेम पाहिजे. आपलं प्रेम आहे पण निस्वार्थ नाही. भगवंताची सेवा करतोय पण मागणं आहे, काहीतरी मागणं आहे. पण त्याच्या मनात काय पाहिजे भक्ती करत असताना? अखंड ध्यान, कीर्तन, भजन, पूजन, पारायण, यज्ञ, दान, तप हा मार्ग आहे भक्तीचा. अनेक प्रकारच्या जाती आहेत, तशी भक्ती ही सुद्धा एक जात आहे. आणि ही भक्तीची जात ही प्रेमापासून निर्माण झालेली ही भक्तीची जात आहे. ही प्रेमाची जात आहे भक्ती. म्हणून भक्ती प्रेम अत्यंत महत्वाचं आहे. मित्रप्रेम, ते मित्र हे मैत्री हे प्रेमाची जात आहे. मित्रप्रेम हे भक्तिप्रेम. पुत्रप्रेम म्हणजे आपल्या आईचं वडिलाचं मुलावर असलेलं प्रेम, ते पुत्रप्रेम. तसं हे भक्तिप्रेम, ज्या भक्तीमध्ये प्रेम नाही, निस्वार्थ भावना नाही, त्या भक्तीचा काहीही उपयोग नाही. तुका म्हणे काही न मागू आणिक, मागण्याची काही गरज नाही. पण आपल्याला मागितल्याशिवाय चैनच पडत नाही. अहो, न मागता ते देत असतात, मागण्याची गरज काय? आपण फार थोडी सेवा करतोय. पूर्णत्वानं आपल्या मनातील संशय संपत नाही, संशय वृत्ती संपत नाही, आपल्या मनातील अज्ञान सहज संपत नाही. त्यासाठी सेवा उपयोगी पडते, भक्ती उपयोगी पडते. आणि जसं ही भक्ती आपली वाढत जाते तसं ते संशय आणि भ्रम, अज्ञान, अविद्या आपल्या ठिकाणी जी निर्माण झालेली असते ती हळूहळू संपते. आणखी काय संपत जातं या भक्तीमुळं? आत आपल्या अंतःकरणात असे संशयाचे कितीतरी भडके, संशयाचे कितीतरी लोळच्या लोळ बाहेर येतात. आणि मग तिथं मोह आहे, अनेक गोष्टी आहेत, षड्विकार आहेत. तो कसा अनुभव आपल्याला येणार? प्रचिती कशी येणार? आणि जोपर्यंत तुम्हाला प्रचिती येत नाही तोपर्यंत तुमचं
भक्ती ही व्यवस्थित नाही, देवाला मान्य नाही असे समजायचे. म्हणून आपल्याला काय आवडतंय असं नाही, महत्वाचं नाही, भगवंताला आपली सेवा आवडली पाहिजे. एवढं मोठं ज्ञान असलेला अखंड हरिनाम घेणारा नारद मुनी तिन्ही लोकांमध्ये अखंडपणे नामस्मरण करत फिरणारा, काही दुसरं काम नाही, अखंड नामस्मरण चालू असतं त्यांचं. आणि सर्व ठिकाणी ते फिरतात, स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये त्यांचा संचार असतो. आणि असे नारद मुनी एकदा भगवंताच्या वाड्यामध्ये गेले असता ते सगळं दिव्य दरबार भगवंताचा पाहिला आणि त्यांनाही मनामध्ये मोह निर्माण झाला. दुसऱ्याचं बघितल्यानंतर आपल्यालाही मोह निर्माण होतो, आपल्यालाही तसं असावं. पण इथं अभंग लिहून ठेवलेले आहेत साधू संतांनी. काय सांगितलं त्यांनी? ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुम्हाला जे दिलंय ना त्याच्यामध्ये समाधान माना. पण दिलेल्याच समाधान मानेल तो माणूस कसला? तो दुसऱ्याकडे बघतो आणि त्याचं आपल्याला मिळावं किंवा त्याच्यापेक्षा पुढचं आपल्याला मिळावं हीच वृत्ती त्याच्या मनामध्ये वाढत जाते. इथं निष्काम भावना कधी निर्माण होणार भक्ती करण्यासाठी? तर इथं मागणं कामना काय ना काय आहेच. ते मोह अंतःकरणामध्ये राहिलेला असतो. आणि मग हे नारद मुनींनी पाहिल्यानंतर त्यांना मोह निर्माण झाला. काय देवांचा थाट आहे, 16,108 पत्नी आहेत आणि एवढं भव्य आणि दिव्य दरबार आहे आणि अशी भावना, आणि आपल्याला काहीच नाही. इकडं एका बाजूला 16,108 बायका भगवंताला आणि आपल्याला एक सुद्धा पत्नी नाही. म्हणजे कोण कोणाची तुलना करते? आपलं ज्ञान किती, आपली भक्ती किती, आपली शक्ती किती, पण आपण तुलना कोणाशी करतोय हे कळत नाही. विसर पडतो सर्व गोष्टीचा. संशय निर्माण झाल्यानंतर, मोह निर्माण झाल्यानंतर बाकीच्या सर्व गोष्टीचा विसर पडतो, ज्ञानाचा विसर पडतो आणि अज्ञान निर्माण होतो. आता नारदांच्या मनामध्ये काय आहे चाललेलं ते भगवंताला कळत नाही का? नारदा, का रे बाबा फार विचार करू लागलास? तुला काय वाटतंय सांग म्हणले. काहीतरी मनामध्ये हालचाल चालली तुझ्या. नाही म्हणले, देवा तुम्हाला इतके 16,108 बायका आहेत, एवढ्या पत्नी आहेत, मला एक सुद्धा नाही. होय, बर मग आम्हाला एखादी तरी असावी की, काय हरकत नाही, का असू नये म्हटली तुला. मग इतक्या पत्नी आहेत, इतक्या तुम्हाला कशाला म्हण लागतात म्हटलं. आता तुला पत्नी पाहिजे तर आण ना शोधून, एखादं स्वयंवर मांड आणि कोण स्वीकारेल ते कर लग्न. पण इथं नजर कुठं पडली? दुसऱ्याच्या पत्नीवरच. तुम्हाला इतक्या काय करायचं आहे? म्हणजे ह्यातलीच एखादी मला पत्नी म्हणून द्या. ठीक आहे म्हणले, 16,108 या पत्नीमधील तुला कोणती पत्नी हवी असेल ती घेऊन जा, काय हरकत नाही म्हणले. बघा, माणूस बाकी काही संपत्ती द्यायला तयार होईल. आपण म्हणतो ना, मी फार मोठं दान केलं. अरे काय केलं? मी एवढे मोठी पंगत घातली, मी एवढे मोठं धन खर्च केलं. पण काय केले? अरे काय करणार आहे? नश्वर सगळ्या गोष्टी. इथं भगवंत स्वतःच्या पत्नीचा विचार करायला तयार नाही. तुला पाहिजे ते ने बाबा, कुठली पत्नी पाहिजे ते न्यायचा. कोण होईल तयार? किती दान करण्याची त्यांच्या ठिकाणची जर आपण हे विचार बघितला,
किती मोठं दान मानलं ते पूर्णच निस्वार्थी भावना. कुठं काय स्वार्थ ठेवला का? जा तुला घेऊन जा कुठली पाहिजे ती. आणि मग तो 16,108 बायकांची प्रत्येकाच्या महालामध्ये गेला. बघायचा, बाहेर यायचा, नाही हे पसंत नाही, नंतर दुसऱ्या महालात जायचा, पसंत नाही, असं करत 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 16,107 राण्या, पत्नी आणि काही त्यांच्या पटराणी सगळ्या बघितल्या, पण त्यांना काय ते पसंत पडेना बघा. आणि शेवटी रुक्मिणी मातेंचा महाल राहिलेला होता. शेवटी रुक्मिणी मातेंच्या महालामध्ये तो आला आणि त्याला वाटलं हीच आपली पत्नी असावी. बघा, एरवी माताजी माताजी म्हणून येणारा नारद आज पत्नीच्या अभिलाषेने पाहू लागला. आणि मग मनाची किती विचित्र अवस्था आहे. मन वढाय वढाय उभ्या पिकात न ढोर, त्याला किती बी आवरलं तरी नाही आवरत, अशी मनाची अवस्था आहे. इतकं नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीची, नव्हे नव्हे सगळ्या देवतांच्या सहवासात असणाऱ्या व्यक्तींची, नारद मुनीची ही अवस्था झालेली आहे. आपण कुठल्या झाडाचे पान कधी गळून पडतील सांगता येत नाही. आणि मग त्याला वाटलं, रुक्मिणी मातेला वाटलं, काय नारदा आज काय काम काढले म्हणले, तू लय लवकर आलायस. हो म्हणले, बोल म्हणले, काय काम आहे. तुम्हालाच घेऊन जायला आलेलो आहे. आणि मला कुठं घेऊन जातो म्हणले. नाही म्हणले, आता तुम्ही माझ्या झाल्या आहात आणि भगवंतांनी सांगितले तुला पाहिजे ती पत्नी या 16,108 मधील घेऊन जा, आणि म्हणून तुम्ही आता माझ्याबरोबरच यायचं आणि माझ्याबरोबर राहायचं म्हटले. आणि मग असं बोलल्यानंतर रुक्मिणी मातेला अत्यंत दुःख झालं. असं कसं केलं म्हणले, असं होणार नाही म्हणले, असं कसं करतील, आणि देव तर असं कशी मान्यता देतील. नाही म्हणले, सांगितले मला, चल बघू म्हणले. आले ते नारद मुनीला घेऊन. अहो हे काय म्हणतोय म्हणले, हे खरं आहे का? हो खरं आहे. काय? या 16,108 मधील कुठली तुला पसंत पडेल ती पत्नी घेऊन जा म्हणून सांगितले त्याला. अहो असं कसं असतंय, तर काय करते म्हणले, त्याची इच्छा आहे तर जाऊ दे म्हणले. मग आता हा मलाच चल म्हणतोय म्हणले पत्नी म्हणून, जा म्हणले. मी त्याला सांगितलेलं आहे, वचन सोडलेलं आहे. बघा वचनाला किती महत्व. गुरुवचन प्रतिपालन हेच परमार्थाचे मुख्य लक्षण. आणि मग त्याला सांगितले, वचन दिलं तर जा म्हणले, काय हरकत नाही, कुठेतरी संसार करायचा आहे तुला. पण रुक्मिणी माता ते सुद्धा साधी नाही, माया तत्व आहे. भक्ती, श्रेष्ठ भक्ती करून भगवंताची प्राप्ती केलेली असते त्यांनी. सहज परमात्मा परमेश्वर त्यांना मिळालेला नसतो. आणि मग आता आपण आपली करा सोडवण. आता रुक्मिणी मातेने विचार केला, आपली सोडवणूक आता आपणच करावी लागते. आपली परीक्षा आहे, ठीक आहे, आणि भगवंत बी आपली परीक्षा पाहत आहेत आणि नारदाजी परीक्षा पाहत आहेत. आपणच आता ह्या परीक्षेतून पास झालं पाहिजे. आणि मग नारदाने सांगितलं, चला म्हणले आता. बरोबर, ठीक आहे म्हणले नारदा, मी यायला तयार आहे म्हटले. पण असं कर, मी काय सामान्य स्त्री नाही आणि देवांची पत्नी आहे. मग यथा सांग पूजा विधी करून, मला सगळं विधी करून मंत्रोच्चार करून मग अक्षता टाकून लग्न करावं लागते. असं कसं मी येणार तुझ्या बरोबर? मग पूर्ण तयारी करायला लागते म्हटले. आणि मग सगळी मी तयारी करते म्हटले. तोपर्यंत तुम्ही जाऊन नदीवर स्नान करून या, शुचिरभूत व्हा, आणि स्नान करून येऊन मग पूजा विधीला आपल्या सुरुवात करू, आणि मग पुढचं काय असेल ते बघू. आनंद वाटला त्याला. तोही गेला लगेच घाईत. काय मिळतंय म्हणल्यावर माणसं किती पळतील ह्याचा काय पत्ता नाही. शेवटचा अभंग होऊस तरच अवकाश, आरती होऊस तर अवकाश, फुलं पडूस तर अवकाश,
कधी एकदा प्रसाद खायला बसतो याची घाई उठते आणि कधी मला जायला मिळते. तसं तो अगदी घाई करून गेला नदीमध्ये. पडदीनं स्नान करायचं आणि चला पूजा विधीला बसायचं. गेला आंघोळ करायला, नदीमध्ये बुडला. आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना. भगवंत म्हणले, तुला पत्नी पाहिजे आणि तीही माझीच पत्नीवर तू अपेक्षा ठेवलीस? ठीक आहे म्हटले. नदीत पाण्यात तो आंघोळ करण्यासाठी बुडला आणि नारदाची नारदी झाली. त्याच नारदाला पुरुष होता तो स्त्रीत्व प्राप्त झालं. बाहेर येतोय तो, स्त्री दिसू लागला. आता काय करायचं? स्त्री झाले म्हटल्यानंतर कपडे स्त्रीसारखीच घालावं लागतेत. अत्यंत सुंदर अशी स्त्री तयार झाला. कपडे पण स्त्रीचेच घालावे लागले आणि ते कपडे घालून तो रुक्मिणी मातेकडे आला. रुक्मिणी मातेने बघितले, अरे काय म्हणले नारदा, ही तुझी अवस्था? हा, तू स्त्री कधी कसा झालास, असा का झाला म्हणले. तोपर्यंत बाकीची माणसं आली आणि त्याला न्यायला लागली, वडायला लागली, अनेक प्रकारानं त्रास देऊ लागली. ही आमची पत्नी आहे, तो म्हणतोय आमची पत्नी आहे. अनेक जण त्याला त्रास देऊ लागली. त्या त्रासाला तो कंठाळून गेला. पण ती माणसं काही सोडीनात आणि देवाने त्याची चांगली फटफजिती करायची ठरवली. भरपूर त्रास केला लोकांनी आणि अखेर तो कंठाळा, त्याचा जीव कासावीस झाला. तरी पण माणसं त्याला काही सोडेनात. त्याला शेवटी सर्व गोष्टीला सामोरं जावं लागलं आणि मुलांना सुद्धा जन्म घालावे लागले. इतक्यापर्यंत वाईट अवस्थेला हा नारद पोचला. आणि मग आता त्याची हौस कशी पूर्ण झाली हे त्याला लक्षात आले की आपण काय विचार केला आणि काय होऊन बसलं. आपल्या विचाराच्या दिशा चुकल्या का दशेला प्राप्त आपण होतो, दुर्दशेला प्राप्त होतो. आणि मग भगवंताची त्यानं आराधना केली. बाबा मला ह्यातनं सोडव. म्हणजे भगवंताला शरण जाणं राहिलं बाजूला, निस्वार्थ प्रेमानं भक्ती करणं बाजूला राहिलं. ही तो स्वतःचा स्वार्थ ठेवून भक्ती केली, कामना ठेवून भक्ती केली आणि अभिलाषा निर्माण झाली आणि म्हणून तो दुर्दशेला प्राप्त झाला. म्हणून हे कलियुग चालू आहे आणि या कलियुगामध्ये जर कलीलाही वरचढ अशा प्रकारचं सामर्थ्य निर्माण करायचं असेल, कलीवर जर विजय मिळवायचा असेल, कलीपेक्षा वरचढ सामर्थ्य मिळवायचं असेल, तर त्यासाठी काय पाहिजे? आत्मज्ञान पाहिजे आणि निस्वार्थ प्रेम ठेवून भक्ती केली पाहिजे. या दोन गोष्टी ज्याच्या जवळ असतील तो कलीवर सुद्धा साम्राज्य गाजवू शकतो. नव्हे, कलीवर सुद्धा त्याचं सामर्थ्य, कलीच्या सामर्थ्यापेक्षा वरचढ अशा प्रकारचं सामर्थ्य त्या भक्ताच्या ठिकाणी निर्माण होऊ शकतं. म्हणून आत्मज्ञान पण झालं पाहिजे आणि ते आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी निस्वार्थ प्रेमाचं साधन, त्यानं भक्तीचं साधन केलं पाहिजे. आणि मग आपल्याला जे गुरुनं नामस्मरण दिलं, जो बोध केला आणि त्या पद्धतीनं भक्ती केली तर काय होतं? आपल्या ठिकाणचं देवत्व जागृत होतं. देव पाहावया गेलो, देवच होऊन ठेलो. आणि तुम्ही सुद्धा देव होऊन बसता. आणि ज्यावेळी हे देवत्व तुमच्या ठिकाणी प्राप्त होतं, तुमच्या ठिकाणी आत्मज्ञान प्राप्त होतं, भक्ती फळाला येते, सर्व सामर्थ्य तुमच्या ठिकाणी निर्माण होतं, त्यावेळेला खरं समाधान तुम्हाला प्राप्त होतं. पूर्णत्वाचं समाधान, सुखाचं सुख तुम्हाला मिळेल, आनंदाचा आनंद तुम्हाला प्राप्त होईल, सामर्थ्याचं सामर्थ्य तुम्हाला खरं मिळू शकेल. आणि म्हणून ते सुख काय सांगू, वाचे बोलता न ये, ते सुख काय सांगू.
ते सुख सांगताच येत नाही ह्या वाचेनं. इतकं सुख आहे, पण ते खरं सुख बाजूला ठेवलं आणि आम्ही खोट्या सुखाच्या मागे धावत लागलो, भौतिक सुखाच्या मागे लागलो. आणि ते जर सुख खरं सुख पाहिजे असेल, आत्मसुख पाहिजे असेल, तर त्यासाठी काय करावं लागेल? सुखा लागी करीशी तळमळ, तरी तो जाई एक वेळ पंढरीशी. आणि मग सर्व सुख तुला प्राप्त होतील. तू अवघाची सुखरूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. सगळ्या दुःखाची समाप्ती होईल. पण खरं प्रेम, जे भक्तीचं खरं प्रेम आहे, ते निस्वार्थी प्रेम भगवंतावरती करा आणि भगवंताला आपलंसं करून घ्या. आणि मग द्वैत सगळं संपून जाईल. मी तू पण संपले, एकच झालं. आणि मग खरा आनंद त्यावेळेला मिळणार आहे. म्हणून जन्माला आलेलं सार्थक करून घ्या. ही जन्म पुन्हा नाही. म्हणून उठा जागे व्हारे आता, स्मरण करा भगवंता. तुम्हाला तारणारी गोष्ट कलियुगामध्ये कोणती? तर निस्वार्थी प्रेम, भक्तिप्रेम, अखंड ध्यान, नामस्मरण, तप, चिंतन, पारायण, कीर्तन, श्रवण, हे सगळ्या गोष्टी तुमचं सामर्थ्य वाढवण्यासाठी आहेत. आणि म्हणून या पुढच्या काळात चिंतन करा आणि मनाची अवस्था ही चांगली करण्याचा प्रयत्न करा. मन सुदृढ करण्याचा प्रयत्न करा आणि साधू संतांच्या सहवासात राहून सेवा करा. आणि म्हणून आजचा गुरुवारचा संदेश देत असताना एकच गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही जसे कराल तसेच मिळणार आहे. ज्या पद्धतीनं तुमची सेवा होईल तशीच तुम्हाला प्राप्ती होणार आहे. पेरेल ते उगवणार. आणि म्हणून तुम्ही मनामध्ये कोणताही इतर संकल्प न करता एकतत्व नाम दृढ धरी आता, हरीशी करुणा येईल तुझी, ही दृढता करा आणि भगवंताशी लीन व्हा. भगवंताला शरण जावा. मीपणा, गर्व सगळा सोडून पूर्णत्वानं भगवंताच्या चरणाशी लीन व्हा. आणि मग तो आपलंसं करून घेईल. आणि एकदा का भगवंतानं आपलं म्हटले का आपण पूर्णत्वानं या मायेतून मुक्त होईल आणि खऱ्या सुखाला आपण त्या ठिकाणी निश्चितपणानं प्राप्त होईल. म्हणून अखंड सेवा करत राहा. पुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञान